तूळ राशी जुलै 2026 मासिक राशी भविष्य. तूळ राशी विश्वात प्रत्येक क्षणी काही ना काही घडत असते. एखादा तारा जन्म घेतो, एखादी आकाशगंगा विस्तारत असते, तर एखादा ग्रह आपल्या निश्चित मार्गाने प्रवास करत असतो. या अथांग ब्रह्मांडात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. प्रत्येक हालचालीमागे एक अदृश्य योजना असते, एक दिव्य नियम असतो आणि एक असा काळ असतो जो योग्य क्षणी प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवून आणतो. काळाच्या या अनंत प्रवाहात जुलै 2026 हा महिना विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रहांचे बदलणारे स्थान, नक्षत्रांचे सूक्ष्म स्पंदन आणि ब्रह्मांडातील अदृश्य ऊर्जा अनेक राशींच्या जीवनात मोठी उलथापालट घडवण्याची तयारी करत आहेत. काहींच्या आयुष्यात नवे पर्व सुरू होईल, काहींच्या संघर्षाला दिशा मिळेल, तर काहींना स्वतःच्या सामर्थ्याची खरी ओळख होईल. पण या सर्व घडामोडींमध्ये एक राश अशी आहे जिच्यासाठी विश्वाने जणू एक वेगळीच योजना आखली आहे. ती म्हणजे तूळ राशी. तूळ म्हणजे समतोल, न्याय, सौंदर्य, प्रेम, सुसंवाद आणि विवेक यांचे प्रतीक. या राशीचे लोक प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कोणावर अन्याय होऊ नये, प्रत्येक नातं टिकावं आणि प्रत्येक निर्णय योग्य असावा अशी त्यांची इच्छा असते. परंतु अनेकदा दुसऱ्यांचा विचार करताना ते स्वतःच्या मनातील इच्छा मागे टाकतात. मात्र जुलै 2026 मध्ये ग्रहांचा संदेश वेगळाच आहे. यावेळी ब्रह्मांड तुम्हाला इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी उभे राहण्याची प्रेरणा देत आहे. कदाचित गेल्या काही महिन्यात तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये संयम ठेवावा लागला असेल. काही निर्णय पुढे ढकलावे लागले असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, काही नाती मनाला वेदना देऊन गेली असतील. अनेकदा तुम्ही विचार केला असेल, मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्या वाट्याला विलंबच का? विश्व त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे. कारण प्रत्येक विलंब हा अपयश नसतो, प्रत्येक शांतता ही शेवट नसते आणि प्रत्येक अंधारानंतर उगवणारा प्रकाश अधिक तेजस्वी असतो. या महिन्यात शुक्राची ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण निर्माण करेल. बुध तुमच्या विचारांना स्पष्टता देईल. गुरु नवीन संधींचे दरवाजे उघडेल, तर शनी तुम्हाला आठवण करून देईल की खरे यश हे संयम आणि प्रामाणिक कर्मातूनच मिळते. पण या सर्व शुभसंकेतांमध्ये एक गूढ इशाराही दडलेला आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तीच घटना तुमच्या भविष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरेल. एखादी भेट, एखादा फोन, संदेश किंवा संधी किंवा निर्णय यापैकी काहीही तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो. म्हणून जुलै 2026 हा महिना केवळ दिवसांचा प्रवास नाही, हा तुमच्या नशिबाने लिहिलेल्या नव्या अध्यायाचा प्रारंभ असू शकतो. म्हणून मन स्थिर ठेवा, विश्वासावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण कधी कधी नियती मोठ्या आवाजात बोलत नाही, ती शांतपणे योग्य दार उघडते. तूळ राशी जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी अनेक नवीन शक्यता घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी रखडल्या होत्या त्या आता हळूहळू मार्गी लागू लागतील. हा महिना तुम्हाला संयम, योग्य निर्णय आणि स्वतःवरील विश्वास यांची खरी ताकद दाखवून देईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगतीचा संकेत देणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. कार्यालयातील राजकारणापासून मात्र दूर राहा. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतींमध्ये आत्मविश्वास ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांनी सर्व व्यवहार पारदर्शक ठेवावेत. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. या महिन्यात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. रखडलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र विलासी वस्तूंवर जास्त खर्च टाळा. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. एखादा जुना गैरसमज दूर होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. तर विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवावा. संवाद वाढवल्यास नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. एखादा शुभ समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील.
मात्र झोपेची कमतरता, मानसिक ताण आणि पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात प्रगतीचा आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींमध्ये चांगले यश मिळू शकते. सातत्य आणि मेहनत कायम ठेवा. महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. या काळात नवीन काम सुरू करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे किंवा आर्थिक व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकते. जुलै 2026 हा महिना तुळ राशीच्या आयुष्यात जणू एखाद्या तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये निर्णायक क्षण घेऊन येत आहे. एका बाजूला भूतकाळातील संघर्ष, अपूर्ण स्वप्ने आणि न मिळालेल्या संधी आहेत, तर दुसऱ्या बाजूला नव्या सुरुवातीचे संकेत, वाढत्या संधी आणि नियतीने राखून ठेवलेली फळे आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्ही योग्य क्षणी योग्य निर्णय घेणार का? या महिन्यात अनेक घटना अशा घडतील की सुरुवातीला त्यांचा अर्थ कळणार नाही. एखादा अचानक आलेला फोन, अनपेक्षित भेट, नवीन ओळख किंवा शेवटच्या क्षणी बदललेला निर्णय यापैकी एखादी घटना पुढील काही महिन्यांचे भविष्य ठरवू शकते. जुलै महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. जिथे पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष केले जात होते, तिथे आता तुमच्या अनुभवाचा आणि बुद्धीचा सन्मान होईल. तुमच्या शब्दांना वजन मिळेल. परंतु याच काळात काही व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. प्रत्येक हसणारा चेहरा हितचिंतक असेलच असे नाही. त्यामुळे तुमच्या योजना, आर्थिक निर्णय आणि भविष्यातील उद्दिष्टे सर्वांसमोर उघड करू नका. नोकरीत असलेल्या व्यक्तींना नवीन विभाग, नवीन जबाबदारी किंवा नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला तो अतिरिक्त ताण वाटेल, पण हाच अनुभव पुढे मोठ्या पदोन्नतीचा आधार ठरू शकतो. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना जुने ग्राहक परत मिळू शकतात. ऑनलाईन व्यवसाय, नवीन मार्केट किंवा नवीन उत्पादन यामधून अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यावर अचानक आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. अडकलेले पैसे, बोनस, कमिशन किंवा एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. मात्र जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने खर्च होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या खरेदीपूर्वी दोनदा विचार करा. या महिन्यात काही नाती अधिक घट्ट होतील, तर काही नाती कायमची दूर जाण्याची शक्यता आहे. जे लोक तुमच्या आयुष्यात केवळ स्वार्थासाठी होते त्यांचा खरा चेहरा समोर येऊ शकतो. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी भविष्यासंदर्भात महत्त्वाच्या चर्चा होतील. अविवाहित व्यक्तींना अचानक नवीन ओळख होऊ शकते, जी पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. तुळ राशी, कधी कधी नियती दार ठोठावत नाही, ती थेट दार उघडते. पण त्या दारातून आत पाऊल टाकण्याचे धैर्य तुमच्यात असले पाहिजे. हा महिना तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे. घाई करू नका, पण संधीही हातातून जाऊ देऊ नका. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षांचे भविष्य उज्ज्वल करू शकतो.